राधिका मॅम, हा? काय झालं? कशासाठी बोलवलं होतं? काही नाही, ते कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल ना तर प्रेझेंटेशन करायचं आहे असं सांगून राहिले कपूर साहेब. वहिनी, प्रेझेंटेशनची अजिबात काळजी घेऊ नका. हा, आणि तसंही आपल्याकडे ऑलरेडी काही लोकांनी प्रेझेंटेशन बनवून ठेवलंय. तुम्ही एकदा बघून घ्या ते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पण श्रेयस, ते असं बघून घेण्यापेक्षा आपलं आपलं प्रेझेंटेशन केलेलं जास्त बरं नाही का? नाही म्हणजे मी हे सगळं पहिल्यांदाच करून राहिले, मला तर खूपच टेन्शन आलंय. हे असं सगळ्या पॅनल समोर प्रेझेंटेशन करायचं वगैरे. येस मॅम, आय कॅन अंडरस्टँड. पण मॅम, कॉन्ट्रॅक्ट देण्याआधी ना प्रेझेंटेशन बघतातच आणि इंटरव्ह्यू पण द्यावा लागतो. बट मॅम, यू डोंट वरी, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. हो वहिनी, वाटलं तर मीच तुम्हाला प्रेझेंटेशन करून देतो. नाही नाही आनंद भाऊजी, असं कपूर साहेब म्हणाले मला का तुम्ही सगळेजण मला प्रेझेंटेशन करून देऊ शकता, पण खरंच नको. तुम्ही करून देण्यापेक्षा मी माझं माझं करते ना, पुढच्या वेळेस मलाही जमेल. नाही आणि अगदीच गरज लागली तर तुमची मदत घेईनच की. काहीच नाही होणार वहिनी, तुम्हाला सगळंच जमणार, मी सांगतो तुम्हाला. ऑल द बेस्ट. येस मॅम. अँड मॅम, डू यू रिमेंबर, तुम्ही ती मसाल्याची ऑर्डर एका रात्रीत पूर्ण केली होती. मॅम, हे पण जमेल तुम्हाला, डोंट वरी. आणि मॅम, वेळ आहे तुमच्याकडे. हा, जेनी अगं 3 दिवसच तर आहेत. हो वहिनी, खूप आहेत. आरामात तुम्ही प्रेझेंटेशन तयार करू शकता. आणि मुख्य म्हणजे ना, तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये कंपनी प्रोफाईल, प्रॉफिट अँड लॉस, मार्केटिंग स्ट्रॅटेजी यावर भर द्या. अँड येस, वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही आधी ज्या ऑर्डर्स केल्यात ना कम्प्लीट, त्या सगळ्या ऍड करा. प्लीज डोंट फॉरगेट दॅट. आणि अजून जे मुद्दे ऍड करायचे आहेत ते आपण कॅन्टीन मध्ये बसून बोलूया ना. नको आनंद भाऊजी, आता कॅन्टीन मध्ये नको, मला जायला उशीर होऊन जाईल. पण करेन मी हे सगळं. ठीक. हे नाही का आले अजून? नाही, अजून सर आले नाहीयेत, शनाया आली नाहीये, समिधा आली नाहीये. काय त्यांचं आता कुठलं तरी अजून एक वेगळा प्लॅन चालू असेल. वा, काय गप्पा रंगल्यात वाटतं कामाच्या वेळेत. काय राधिका, काय म्हणाले सर? तुम्ही घरी आलात की सांगते, उगीच इथे वेळ जायला नको ना. नाही नाही, असं काही नाही. तरी आहेत म्हणजे कामं, नाही असं नाही. काय श्रेयस, आपली मीटिंग बाकीच आहे ना? येस. जातेस ना मग? हो ना, नाही, घरी कामं असतील तुला म्हणून विचारलं. जातेस ना? जाऊन राहिले. तुम्ही काळजी नका करू. ये श्रेयस. सावकाश. किती खोटं वागतो हा गुरु. तुम्हाला राग येत नाही का वहिनी? येतो ना राग, पण तुम्हाला सांगू का आनंद भाऊजी, मी तर आता यांच्याकडे दुर्लक्षच करायचं ठरवलं. आता मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष दे, आणि काही झालं ना तरी हे कॉन्ट्रॅक्ट मिळवणारच. राधिका, अगं तू काय, मी खालपासून हाका मारत आले तुझ्या मागून, लक्ष कुठे तुझं? कुठल्या तंद्रीत चालतेस? हो का? अगं खरंच माझं लक्ष नव्हतं, मला ऐकू पण नाही आलं. तू ये ना, ये ना बस. काय ग, आज काय लवकर आलीस का? लवकर कुठे, मी वेळेवरच आले. काय ग, का? तू जरा अस्वस्थ वाटतेस, काही टेन्शन आहे? काही नाही ग, टेन्शन असं काही नाही, म्हणजे जरा कामाचं. काय झालं? अगं आज यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, ते कपूर साहेबांना भेटायला. मग त्यात काय एवढं? कॉन्ट्रॅक्ट साईन झालं ना? नाही ना, ते साईन करण्याच्या आधी एक प्रेझेंटेशन द्यायला सांगितले ना. प्रेझेंटेशनच तर द्यायचंय, त्याचं टेन्शन काय? अगं पण मी आतापर्यंत कधीच केलं नाही हे असलं. अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला प्रेझेंटेशन कसं द्यायचं ते. हो का? मग सांग ना, त्याच्यासाठी काय काय करायला लागतं? वेळ खूप कमी आहे ग आपल्याकडे. हे बघ, सगळ्यात आधी तुला तुझ्या प्रॉडक्टचं इंट्रोडक्शन द्यावं लागेल.
मग तुला मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजवावी लागेल. मग फूड क्वालिटीबद्दल सांगावं लागेल आणि तुझं प्रॉडक्ट वापरून त्यांना काय फायदा होणार आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल. बाप्पा, एवढं सगळं? नाही, आपण या सगळ्याचा विचार करतो, पण हे असं सगळं प्रेझेंटेशन मध्ये मांडायचं का? हो राधिका, अगं हे बघ साधी गोष्ट आहे. तू जेव्हा मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जातेस तेव्हा तू काय विचार करतेस? भाजी ताजी आहे की नाही, किडकी तर नसेल, किती रुपयाला आहे, भाजीचा दर्जा काय आहे, हा सगळा विचार करतेस की नाही तू? हो. तसंच आहे हे. आता इथे तू तुझं प्रॉडक्ट विकतेस आणि मग ते त्यांच्यासाठी कसं चांगलं आहे हे त्यांना समजावायचं. आणि हे सगळं करायला आपल्याला सुबोध, महाजनी काका सगळे मदत करतील. आपण सगळे मिळून हे प्रोजेक्ट तयार करूया. हॅलो, काय? काय नाही. रेवती, तुम्ही सगळेजण नसता आता माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. काही नाही, स्वतःच शिकली असतीस सगळं आणि आताही तेच तर करतेस. राधिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. कुणाचाही सपोर्ट नसताना स्वतःच्या पायावर उभी राहिली असते. थँक्यू. बरं, आता हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त प्रेझेंटेशनचा विचार करायचा. भाई, तू आता बोललीस तर इतकं बरं वाटून राहिलं, धीर आला जरा. टेन्शन एकदम गेलंच माझं. रेवती, तुझ्यासारखी मैत्रीण ना प्रत्येकाला पाहिजे. आणि तुझ्यासारखी मैत्रीण सुद्धा सगळ्यांना मिळायला हवी. खंबीर, कधीच हार न मानणारी, जीवाला जीव देणारी, पोटभर खाऊ घालणारी, ते सुद्धा आवडीचं. म्हणजे काय होतं की ऑफिसमधून घरी आल्यावर ना काहीतरी गरम गरम खाव. समजलंय. कॉफी प्यायची ना, करते. बरं ऐक ना, ऑफिसमध्ये ती होती का? शन्या नाही, नव्हती ना. आज सकाळपासून सोसायटीत सुद्धा दिसली नाहीये बहुतेक इथे. बरं झालं मग, एक दिवस तुझ्या डोक्याचा ताप तरी कमी झाला. रेवती, नाही, आता माझ्या डोक्याला ताप होणारच नाहीये. आता जो काही ताप होणार आहे ना तो तिच्या डोक्यात. चल, कॉफी करते तुझ्यासाठी. राधिकाला प्रेझेंटेशन करण्यापासून थांबवायलाच हवं. तरच मी शनायाला प्रूव्ह करून दाखवू शकेन की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. केडी, युअर राईट. मला राधिकाच्या कामात सतत काहीतरी व्यत्यय आणला पाहिजे. फोन उचल, तुला खूप काही सांगायचंय का? तुझ्याचसाठी राधिकाला फेल करायचा प्लॅन करतोय मी. तू सगळं तुझ्यासाठी मी करतोय. नाही पण ना, हट्टी एक नंबरची. बच्चा, आता तू बघच राधिकाच्या कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या स्वप्नांचा मी कसा चोराडा करतो.